नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या घरातील स्त्रियांना देवपूजा करताना आळस येतो त्या घरात काय होते, आध्यात्मिक सत्य याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. भक्तांनो, बंधू आणि भगिनींनो, ठीक आहे. तर नमस्कार भक्तांनो, आज आपण असा विषय ऐकणार आहोत जो अनेक घरामध्ये घडतो पण कोणी उघडपणे बोलत नाही. तर चला बघूया आपण. तर चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं. ज्या घरातील स्त्रियांना देवपूजा करताना आळस येतो, देवाचं नाव घ्यायला मन लागत नाही, पूजा म्हणजे ओझं वाटत असतं, त्यांना जड वाटत असतं, लक्षात ठेवा. अशा घरात हळूहळू काय बदल घडतात? देव नाराज होतो का? घराची बरकत का कमी होते? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितल्याबद्दल भक्तांनो तुम्हाला समजेल की याबद्दलची माहिती पूर्ण लक्षात ठेवा, कारण हा व्हिडिओ अनेक घरांचे नशीब बदलवणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर भक्तांनो, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला घराची लक्ष्मी, संस्कारांची जननी, घरातील देवघरांची मुख्य सेवा करणारी असे मानले जाते, लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये, आपल्या हिंदू धर्मातील शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितले आहे की जिथे स्त्री आनंदी आहे, श्रद्धेने देवाचं नाव घेते, तेथे देव स्वतः वास करत असतो. लक्ष्मी स्वतः तिथे जात असते, लक्षात ठेवा, प्रसन्न होते जाऊन. ठीक आहे. पण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक स्त्रिया म्हणतात, सकाळी उठावंसं वाटत नाही, पूजा करायला वेळ नाही, मन लागत नाही, आळस येतो. देव म्हणजे औपचारिक गोष्ट वाटते त्यांना, लक्षात ठेवा. हा आळस स्वतःचा आहे का, की यामागे काही अदृश्य कारणे आहेत? ठीक आहे, तर ते बघूया आपण. भक्तांनो, देवपूजेला आळस येणे म्हणजे काय? तर देवपूजेला आळस येणे म्हणजे भगिनींनो, देवघराकडे पाठ फिरवणे, नाव घेताना कंटाळ येणे, उद्या करेन म्हणत टाळणे, देवाची आठवण न येणे. पूजा म्हणजे जबरदस्ती वाटणे. हे फक्त शारीरिक आळस नाही, हा आहे भावनिक आणि आध्यात्मिक आळस. तर भक्तांनो, शास्त्रानुसार कारणे आहेत याच्याबद्दल. तर काय कारणे आहेत ते आपण पाहूया. नकारात्मक ऊर्जा. ज्या घरात रोज भांडण होतात, कडू शब्द वापरले जातात, राग, मत्सर, द्वेष असतो, लक्षात ठेवा. ज्या घरात नकारात्मक शक्ती वाढत असते. आणि लक्षात ठेवा भगिनींनो, नकारात्मक शक्तींना देवपूजा आवडत नाही, लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा भगिनींनो, नकारात्मक शक्तींना देवपूजा आवडत नाही. म्हणून पूजा करताना जांभही येते, झोप येते, मन लागत नाही. हे लक्षण आहे की घरात नकारात्मक साचलेले असते, लक्षात ठेवा. भक्तांनो, अशी लक्षणे जर तुमच्या घरामध्ये दिसू लागली तर घरात नकारात्मकतेचे विचारचे प्रमाण वाढलेले आहे, लक्षात. तर भक्तांनो, पूर्वज दोष आणि घरातील संस्कार. काही घरामध्ये पूर्वजांचे श्राद्ध नीट झालेले नसते. वडीलधाऱ्यांचा अपमान झालेला असतो. घरात संस्कार खंडित झालेले असतात. याचा परिणाम स्त्रियांवर सर्वात आधी होत असतो. भगिनींनो, लक्षात ठेवा या गोष्टी, कारण स्त्री ही संवेदनशील असते. ठीक आहे. तर मानसिक थकवा आणि अवहेलना. तर भक्तांनो, आज अनेक स्त्रिया घर सांभाळतात, मुलं सांभाळतात, कधी नोकरीही करतात, पण कौतुक मिळत नाही त्यांना. तर मनात दडलेली वेदना म्हणते, भक्तांनो, मी एवढं करतो, मी एवढं करते, देवासाठी वेळ कुठून आणू? हा आळस नसून भक्तांनो, मन थकलेलं आहे. तर भगिनींनो आणि भक्तांनो, देवपूजा न झाल्याचे परिणाम हळूहळू होणारे बदल असतात, लक्षात ठेवा. तर घरात शांतता कमी होते. पहिला बदल, क्षुल्लक कारणावरून भांडणं, एकमेकावर चिडचिड, बोलण्यात गोडवा राहत नाही. कारण देवपूजा म्हणजे घरातील आध्यात्मिक श्वास असतो, भक्तांनो आणि भगिनींनो, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पैशाची अडचण. पैसा येतो पण टिकत नाही. अचानक खर्च वाढतात, कर्ज वाढू लागतं. शास्त्र सांगतं भक्तांनो, लक्ष्मी ही स्वच्छता प्लस श्रद्धा पाहून येते.
म्हणून भक्तांनो, घरामध्ये स्वच्छता कायम ठेवली पाहिजे आणि श्रद्धा सुद्धा कायम आपल्याला ठेवायची आहे. भगिनी, मुलावरील प्रेम म्हणजे भक्तांनो, मुलावर परिणाम कशा पद्धतीचा होतो? मुलं ऐकत नाहीत, अभ्यासात मन लागत नाही, त्यांचं व्यसनाकडे ओढ लागते. कारण मुलावर आईच्या मनस्थितीचा थेट प्रभाव असतो. म्हणून या सर्व गोष्टीकडे स्त्रियांनी लक्ष घेतलं पाहिजे. तर संतांचे विचार भक्तांनो, संत तुकाराम महाराज म्हणतात, घर तेथे देव असे, जेथे नामस्मरण असे. पण नामस्मरण थांबलं की घर फक्त भिंतीचा ढिगारा राहतो. तर भक्तांनो, एक गृहिणी होती. एक मी तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगणार आहे, स्टोरी सांगणार आहे. ठीक आहे. एक गृहिणी होती. ती रोज बोलायची, म्हणायची, देवाने मला काय दिले. तिने एक पूजा सोडली. हळूहळू पती दूर गेला. घरात आजार वाढले, पैसा अडू लागला. एका साधूंनी तिला सांगितलं, देव तुझ्यापासून नाही, तू देवापासून दूर गेलेली आहेस. ती पुन्हा दिवा लावू लागली. हळूहळू घर बदललं. देव तिला प्रसन्न होऊ लागला. म्हणून भक्तांनो, या गोष्टीतून तुम्हाला मला एवढंच सांगावंच वाटतं की देवावर तुम्ही मनोभावे श्रद्धा करा. मनोभावे देवांचं, मामांचं नामस्मरण करत राहावा. लक्षात ठेवा, देव कुठं नसतो, तो आपल्या घरात नांदत असतो. तर भक्तांनो, या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. तर आळस दूर कसा करायचा, स्त्रीला देवापुढे पुन्हा कसं वळवायचं, अगदी पूजा न करतानाही देव प्रसन्न कसा होतो, ह्याबद्दल मी तुम्हाला प्रत्येक गृहिणीने आणि प्रत्येक घरातील पुरुषाने नक्की ऐकायला हवा. ठीक आहे. तर सर्वात आधी एक सत्य समजून घ्या, देवाला तुमच्या पूजेपेक्षा तुमचं मन जास्त महत्वाचं आहे. जर मन थकलेलं असेल, मन दुखलेलं असेल, तर भक्तांनो, मनात राग दुःख अपेक्षा असेल तर पूजा म्हणजे ओझं वाटणारच ना. म्हणून आधी मन स्वच्छ करायला शिका, मग देवघर आपोआप ओढ लावेल. तर भक्तांनो, जबरदस्तीची पूजा थांबवा. अनेक स्त्रिया म्हणतात, मला पूजा करायलाच हवी, नाहीतर पाप लागेल. अनेक स्त्रिया म्हणतात भक्तांनो, मला पूजा करायलाच हवी, नाहीतर पाप लागेल. ही भीती चुकीची आहे. देव म्हणतो भक्तांनो, भगिनींनो, तू थकलेली असशील तर बस, फक्त माझं नाव घे. जबरदस्तीची पूजा मनावर ओझ आळस निर्माण करू शकते. लक्षात ठेवा. त्यामुळे जबरदस्ती पूजा करू नका. मनातून तुम्ही पूजा करत राहा. भगिनींनो, आजपासून नियम ठेवत जावा. पूजा नाही झाली तरी चालेल, पण देवाचं नाव प्रेमाने तुमच्या मुखात असू द्या. ठीक आहे. भक्तांनो, आपल्या हिंदू शास्त्र असं सांगतं, घरात रोज एक दिवा लागला पाहिजे, तर त्या घरात अंधार टिकत नाही. भक्तांनो, जर मोठी पूजा शक्य नसेल तर फक्त एक दिवा, एक अगरबत्ती, 2 मिनिटे शांत उभे राहणे इतकं पुरेसं आहे. देव संख्येपेक्षा भावना पाहतो. लक्षात. तर सकाळी नाही तर संध्याकाळी चालते भक्तांनो, पूजा केली तरी. अनेक स्त्रिया अपराधी वाटून घेतात, मी सकाळी पूजा करू शकत नाही. पण लक्षात ठेवा, देवाला घड्याळ नाही, देवाला वेळेची अट नाही. जर संध्याकाळी मन शांत असेल तर संध्याकाळची पूजा अधिक फलदायी ठरते. ठीक आहे. स्त्रीचं मन आधी बरे करा. देवपूजाला आळस येतो, याचं एक मोठं कारण आहे, स्त्रीला भावनिक आधार मिळत नाही. जर भक्तांनो तिचं ऐकलं जात नसेल, तर तिचं कौतुक होत नसेल, तिला गृहीत धरलं जात असेल भक्तांनो, तर तिचं मन देवापासून दूर जातं. म्हणून भक्तांनो, पुरुषांसाठी हा संदेश भक्तांनो मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्यामुळं स्त्रीला गृहीत धरा. पुरुषांना मला एवढंच सांगणं आहे, बायको आनंदी असेल तर घरात देव आपोआप येतो. मंत्र नाही जमले तरी चालतील भक्तांनो. अनेक स्त्रिया म्हणतात, मला मंत्र पाठ नाही जमत. देव म्हणतो, मंत्र नको मला, फक्त तुझी भावना दे. तुम्ही फक्त म्हणा, देवा आज मन नाही, देवा मला बळ दे. हीच खरी पूजा आहे. संत बाळूमामांचा संदेश भावनिक संदेश आहे भक्तांनो.
संत बाळूमामा म्हणतात, आई थकली असेल तर देव तिला जबरदस्ती उभं करत नाही. तो तिच्या डोळ्यातलं पाणी बघतो, पाणी ओळखत असते. लक्षात ठेवा. म्हणून देवपूजा म्हणजे शिक्षा नाही, ती आहे विश्रांती. तर घरात नकारात्मकता कमी करण्याचे छोटे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर रोज घरात मोठ्याने भांडण टाळा. झोपण्यापूर्वी वाईट बोलणं बंद करा. देवासमोर रडू नका. शिव्या, अपशब्द, नकारात्मक गोष्टी टाळा. हे केलं तर देवपूजेकडे तुमचं मन आपोआप वळेल. भक्तांनो, तर स्त्रीने स्वतःला दोष देऊ नका. लक्षात ठेवा, मी वाईट आहे, मी देवापासून दूर आहे, हे विचार चुकीचे आहेत. देव आईसारखा आहे. लक्षात ठेवा, देव रागवत नसतो कधीच. तो वाट बघत असतो, वाट पाहतो. तर मी तुम्हाला एक छोटा दृष्टांत सांगणार आहे, कथा सांगणार आहे स्त्रीबद्दल. एक स्त्री होती. ती रोज बोलायची, रोज म्हणायची, माझ्याकडून काही जमत नाही. तिने फक्त एवढंच केलं, रोज रात्री झोपताना देवा धन्यवाद म्हटले. हळूहळू मन शांत झालं. घरात गोडवा आला, आळस नाहीसा झाला. भक्तांनो, भगिनींनो, देवाने तिला जवळ घेतलं. ठीक आहे, तर भक्तांनो, या सर्व गोष्टींकडे लक्ष घेतलं पाहिजे. तर भक्तांनो, कोणते दिवे लावल्याने देवपूजाकडे मन वळते? कोणता जप आळस, उदासी, नकारात्मकता दूर करतात? कुठल्या चुका केल्याने पूजा निष्फळ ठरते? तर या गोष्टी आता आपण याच्या माध्यमातून बघणार आहोत. तर भक्तांनो, व्हिडिओ स्किप करू नका. हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजणार आहे. तर सर्वात आधी एक शास्त्रीय सत्य शास्त्र सांगतं भक्तांनो, जिथे प्रकाश असतो तिथे अंधार टिकत नाही. देवपूजाला आळस येतो, याचा अर्थ घरात किंवा मनात अंधार साचलेला आहे. भक्तांनो, भगिनींनो, हा अंधार दूर करण्यासाठी दिवा, जप आणि नियम फार महत्वाचे आहेत, प्रभावी आहेत. कोणते दिवे लावावेत? रोजचा साधा दिवा सर्वात महत्वाचा आहे. जर काहीच जमत नसेल तर भक्तांनो आणि भगिनींनो, मातीचा दिवा, कापसाचा दिवा, कापसाची वात, तूप किंवा तेलाचा दिवा इतकंच पुरे आहे. हे जर तुम्ही लावलं मनापासून तर एवढंच तुम्हाला तुमच्या देवाला पुरेसं आहे. तर नियम तुम्हाला सांगत आहे, तर दिवा कधीही चिडचिडीत मनाने लावू नका. दिवा तुम्हाला कधीही चिडचिडीत मनाने लावायचा नाही. देवा मला शांत कर एवढं म्हटलं तरी चालेल. तर भक्तांनो, तुपाचा दिवा हा मन शांत करण्यासाठी असतो. तुपाचा दिवा मनातील उदासी कमी करतो. तुपाचा दिवा आळस दूर करतो, देवाकडे ओढ निर्माण करतो. भक्तांनो, कधी लावावा तो दिवा? गुरुवारी, सोमवारी आणि तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी लावायचा आहे. हे अत्यंत शुभ दिवस आहेत. भक्तांनो, तीळ तेलाचा दिवा भगिनींनो नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी असतो. भक्तांनो, तर जर भक्तांनो पूजा करताना जांभही येत असेल, आळस येत असेल, झोप येत असेल, तुम्हाला भीती, अस्वस्थता वाटत असेल, तर समजा नकारात्मक ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा प्राप्त होत आहे. लक्षात ठेवा. त्यावरती उपाय भक्तांनो, तर तुम्ही शनिवारी देवघरात किंवा उंबरठ्याजवळ तीळ तेलाचा दिवा लावला तर हा उपाय सगळ्यात अत्यंत लाभदायक ठरणार आहे. कोणते जप करावेत? अगदी सोपे जप आहेत भक्तांनो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम बाळूमामाय नमः. भक्तांनो, हा जप मन शांत करतो, आळस घालवतो, देवपूजेकडे प्रेम वाढवतो. कसा करावा हा जप? भक्तांनो, 11 वेळा सकाळी किंवा झोपायच्या अगोदर तुम्हाला हा जप करायचा आहे. शक्य असेल तर तुम्हाला भक्तांनो 108 वेळा तुम्ही जप केला तरी चालेल, सकाळी किंवा झोपायच्या अगोदर. तर दुसरा जप, श्री राम 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 राम, श्री राम 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 राम. हा जप भक्तांनो घरात सकारात्मकता आणतो.
चिंता श्री राम 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 श्री राम 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 हा जप भक्तांनो भगिनींनो घरात सकारात्मकता आणतो, चिंता कमी करतो, स्त्रीच्या मनाला आधार देतो. रोज किमान 9 वेळा म्हणा. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 108 वेळा नियमाप्रमाणे जप करू शकता. तिसरा जप देवा धन्यवाद. हा शब्द खूप शक्तिशाली आहे. तर जेव्हा पूजा करायला मन नसेल तेव्हा फक्त म्हणा देवा धन्यवाद, इतकंच पुरे आहे. ठीक आहे. तर भक्तांनो भगिनींनो स्त्रियांसाठी विशेष शास्त्रीय नियम. रागावलेल्या मनाने पूजा करू नका कधीच. रागात केलेली पूजा देवापर्यंत पोचत नाही, मनावर अधिक ओझं टाकते. राग असेल तर आधी शांत व्हा भक्तांनो. देवासमोर रडू नका कधीच. देवघर समाधानाचं स्थान आहे. रडायचं नाही, तक्रार करायची नाही, तर मनात देवाशी बोलायचं. काय बोलायचं? देवा धन्यवाद एवढा शब्द तुम्ही काढला तरी खूप झाले. तर पूजा म्हणजे स्पर्धा नाही भगिनींनो. ती एवढं करते मी का नाही हा विचार तुम्हाला सोडून द्यायचा आहे. देव तुलना करत नाही. देव तुझं मन बघत असतो. संतांचे मार्गदर्शन भक्तांनो देवांसाठी. संत बाळूमामा म्हणतात, आई देवघरात उभी राहिली तरी देव तिला आधी बसायला सांगतो. म्हणजे देव स्त्रीचा आदर करतो, तिच्यावर ओझं कधी सुद्धा टाकत नाही. भक्तांनो बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. तर भक्तांनो पूजा निष्फळ होण्याची गरज काय आहे? मनात दोष ठेवू नका. रोज पूजा करूनही वाईट बोलू नका. देवाला दोष देणं बंद करा. आडून आडून देवाची भीती घालणं हे फक्त तुम्हाला पहिल्यांदा टाळायचं आहे. तर पूजा फलदायी, तुम्हाला त्या पूजेचं फळ मिळेल. तर भक्तांनो भगिनींनो तुम्हाला एक दृष्टांत मी सांगत आहे. एक स्त्री होती, तिला पूजा आवडत नव्हती. तिने फक्त शनिवारी तीळ तेलाचा दिवा लावायला सुरुवात केली. 3 आठवड्यात भक्तांनो तिला उपायाचं फळ मिळाले. जांभई आळस तिच्या मनातून निघून गेला. जांभई आळसेनं बंद झालं. मन शांत झालं. ती देवघराकडे तिचं मन पळालं. हेच आहे श्रद्धेचे सामर्थ्य भक्तांनो. ठीक आहे. तर भक्तांनो अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं लिहा. कारण भक्तांनो आपल्याला घरोघरी बाळूमामांचा झेंडा लावायचा आहे. ठीक आहे. तर जर कोण नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून सर्व माहिती माझी सर्वात आधी तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचेल भक्तांनो. तर चला, आणि भक्तांनो हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून मी आभारी मानतो. ठीक आहे. तर चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं, हल सिद्धनाथाच्या नावानं चांगलं.